काय बघतेस तू एवढं? काय चाललंय? जस्ट बघत होते मी कशी दिसली असते. संध्याकाळी वर्षा आली होती. ती म्हणाली की आशूचं पोट दिसायला लागले आता. सो तू मला सांग मीता, तुमचा कार्यक्रम कसा झाला? एकदम छान, मस्त. ग्रेट. या साडीत सकाळी तू इतकी मस्त दिसत होतीस ना, खरं सांगतो. आशू पण खूप गोड दिसत होती ना सकाळी. पण आज आपली काही खैर नव्हती. म्हणजे आपला हा चोरोटीचा प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर आम्ही सांगितलं आशूला तू आराम कर थोडा वेळ. ती आराम करायला खोलीत गेली आणि इथे तिची वहिनी दारात येऊन हजर. होय, अंजली देवधर मला कन्व्हिन्स करायला आली होती. तिला बँगलोरला पाठवायचं नाहीये अंजलीला. पण मग तू? उलट मीच तिला कन्व्हिन्स केलंय की तिने बँगलोरला जाणं कसं चांगलं आहे. तिच्या करिअरच्या बाबतीत, तिच्या पैशांच्या बाबतीत बऱ्यापैकी कन्व्हिन्स झाली आहे ती. पण जाताना मात्र म्हणाली, आमचं म्हणणं डावलून जर ती बँगलोरला गेली तर सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. खरं सांगू तर तिला पाहिल्यानंतर काळजाचा ठोका चुकला होता माझा शुभंकर. मीता, मला वाटतंय की ती इथे आली ते बरंच झालं. म्हणजे आता तिची खात्री पटली असेल की अश्विनी खरंच बेंगलोरला जाणार आहे. ऍक्च्युली हो शुभू, पण तुला अजून एक गोष्ट सांगायची. आत्यांचं म्हणणं सतत ते चालूच आहे अजूनही. बाळ झाल्यावर अश्विनी पैसे, बाळ दोन्ही घेऊन पळून जाईल. उलट वर्षा याच तेच म्हणत होती. मला विचारलं तिने, सगळं लिगली व्यवस्थित आहे ना, नाहीतर असंच काहीतरी व्हायचं. मीता, त्या वर्षाला म्हणावं या प्रकरणात अजिबात लक्ष घालू नकोस. तुझ्या आयडिया तुझ्याकडेच ठेव. मी पण तेच सांगितलंय तिला शुभंकर. आत्या आणि वर्षा एकमेकींना अगदी शोभतात. का बिचाऱ्या आशूच्या मागे लागल्यात ना, खरंच माहित नाही. कॉफी. अरे तुला कसं कळलं मला कॉफीची गरज आहे ते? थँक्यू. कानांवरचा स्टेथोस्कोप बाजूला केलाय मी 4 दिवस. आणि प्रधान मॅन्शनची हॉटलाईन सुद्धा स्विच ऑफ. क्या बात है. पण हे असं अचानक हृदय परिवर्तन? वॉट एव्हर यू कॉल. तो क्या ख्याल है? जो आप कहे हुजूर. मिहिरला 4 दिवस सुट्टी आहे आणि मीरा, वाक्य पूर्ण व्हायचंय माझं अजून. सांग लवकर सांग. कुठे जायचंय? जुहू चौपाटी, हँगिंग गार्डन, नेहरू प्लॅनेटोरियम, एसएल वर्ल्ड, का नुसतंच लॉंग ड्राईव्ह? मे बी लॉंग ड्राईव्ह, पण फक्त तू आणि मी. म्हणजे मिहिरला मामा मामीकडे पाठवते मी 4 दिवस. ग्रेट. लेट अस फ्रीक आउट. मूवीज बघणं, भटकणं, लॉंग ड्राईव्ह वर जाणं आणि आईस्क्रीम खाणं आणि चॉकलेट्स. कधी कधी क्या? अरे तू नाही गे, मी आणि आई. मम्मी. तुझे सगळ्यात जास्ती लाड कोण करतं सांग? नमिता मामी. करेक्ट. तिच्याकडेच जायचंय तुला राहायला. येस, आणि ते सुद्धा एकट्याला. आईची भुणभुण मागे नाही. पलाश. ये काय ग, खूप उशीर झाला तुला. डॉक्टरांकडे गर्दी होती का? हो, जरा जास्तीच गर्दी होती. काय म्हणतात डॉक्टर? काय नाही, सीझन बदलला ना, त्यामुळे जरा सर्दी झाली. आशू येऊन गेली मगाशी. हो, काय म्हणते? आम्ही नसताना कशी आली? अगं दादाशी बोलायचं असेल तिला, कॉन्फिडेन्शियल. मी बोलणार असं नाही आता तिच्याशी. अगं बोलायला आता मुंबईत असणार आहे का ती? चालली बंगलोरला.
पैसा नसण्याचं दुःख काय असतं ते भोगतो आहोत ना आपण. तिलाही वाटत असेल आपलं कर्ज लवकरात लवकर फेटावं म्हणून. आणि बाळा, अगं इथे असतानाही ती फारशी कुठे भेटत होती आपल्याला, नाही का? खरंय. बरं एकदा जाते ती, स्वतंत्र होईल खऱ्या अर्थाने. ती नमिता आणि ती जांबाज किट यांच्यापासून दूर जाते ना, तेच बरं आहे. कळलं का मालविका? आपण नसताना तुझी अश्विनी आत्या दादाला का भेटायला आली होती ती गुंडाळलं. कळलं का मालू? नेहमी बायको गुंडाळते, आज बहिणीने गुंडाळलं. वा, बापलेक म्हणून आजकाल चांगली फिरकी ताणताय माझी. हो ते जरा दुष्यंत मोठा होते, बरोबर तुम्हाला दोघांना बघते मग मी. अरे वा, बोलत काय बसले, स्वयंपाक करते. जरा कुकर लावते फक्त, वरण भाताचं चालेल ना? चालेल चालेल. ना मालू, टीव्ही नकोय आता. पूर्वपाठ राहिलाय मगाचा, पुरा करून टाक. चल 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 चल, आळस नको. आणि झाला की सांग मला, परीक्षेचा अभ्यास करायचा आपल्याला. हो. हॅलो पलाश, हाय. परवाचं आपलं शूटिंग कॅन्सल झालंय आणि ती तारीख मी एका अर्ली फोटोशूटसाठी फिरवतीये. हां, आणि अर्ली फोटोशूट म्हणजे अर्ली फोटोशूट सकाळी 5:30 वाजताचा कॉल टाईम. डॅम. पण 2 दिवसानंतर संध्याकाळी 7 नंतर काही ठेवू नकोस. आणि परवा नंतर सकाळी म्हणजे अर्ली मॉर्निंग काही ठेवू नकोस. ओके? का? नाही ग, हा वेळ मी मीरासाठी राखून ठेवला. नोट करून ठेव. ओके. सी यू देन. एन्जॉय. चल बाय. बाय. बघते. हॅलो. हा बोल समीर. वहिनी, मी आशूशी बोललो. बंगलोरचं भूत तिच्या मानगोटीवरच बसलंय. तुम्ही काही बोललात का? हो, मी बोलले तिच्याशी. अरे फक्त तिच्याशीच नाही, शहानिशा करायला त्या नमिता प्रधानच्या घरी पण जाऊन आले. बरी वाटली रे बाई मला ती. व्यवस्थित वागली माझ्याशी अगदी. इतके प्रश्न विचारले, मग प्रत्येक प्रश्नाचं नीट उत्तर दिलं तिने मला. अश्विनीबद्दल पण खूप बोलत होती, खूप स्तुती करत होती तिची. घरच्या माणसासारखी काळजी घेईन म्हणाले मी. 1 मिनिट हा, अश्विनीच्या दादाला देते. हो फोन. समीर. हॅलो. हा मी बोलतोय. नमस्कार समीर. अरे मला काय वाटतं माहितीये का, आपण जाऊ द्यावं तिला बँगलोरला. नाही तिला तिथे ठीक वाटलं तर येईल ना ती परत. पण आपण संधीच दिली नाही तिला, असं नको व्हायला पुढे. मी बोललो तिच्याशी डिटेलमध्ये आणि मला खरंच पटलं ती काय म्हणाली ते. आणि खरं सांगू का, माणसाच्या डोक्यावर कर्ज झालं ना की मग तहान, भूक, हसणं, जगणं सगळं विसरून जातो माणूस. चिंतेने पार सुकून गेले बिचारी. त्यात तू नसतोस इथे, त्यामुळे आपलं कर्ज लवकर फिटतं ही भावना तरी बळ देईल तिला जगायला. आणि एकदा का तुमचा संसार सुरू झाला ना, लग्न, मुलं बाळ, की मग खर्च किती पटीने वाढेल काही गणती राहणार नाही. हो, आमचं बघतोयस ना. मला वाटतं तू बोल परत एकदा उद्या सकाळी तिच्याशी, पण आपण जाऊ द्यावं तिला. ठीक आहे दादा, बघतो मी. ठीक आहे, ठेवू मग. नंतर बोलतो मी. हो. अच्छा. बोलला असेल दादा बहिणीशी, तेव्हा बोलला असू दे. आणि बहिणी हो म्हणाली असू दे. जर ते दोघेही शेवटी नाहीच म्हणाले तर
आता माझ्याकडे अगदी थोडा वेळ. वर्षाताई म्हणत होती की पोट दिसायला लागले, लवकर काय तो निर्णय व्हायला पाहिजे. विचारू का दादाला फोन करून, बोललास का? नको, वहिनीने घेतलं तर. तिला सांगू का की ती मिसेस प्रधानांकडे येऊन गेल्याचं कळलं? नाही, नको. त्यावरून आणखी काहीतरी नवीन निघायला नको. अजून समीरचं मन वळवायचंय. देवा, तू करणार आहे काहीतरी जादू. प्लीज. हॅलो. माझ्या बोलण्याचा काही विचार केला नसेलच ना? बेंगलोरला जायचा तुझा निर्णय पक्का आहे ना? समीर, माझं जरा ऐकून घेशील का? फक्त 6-7 महिन्यांचा प्रश्न आहे आणि मी तिकडे गेल्यानंतर मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. पुढे त्याचा मलाच उपयोग होणार नाही का? आणि तूच मला सांगत असतोस ना नेहमी, तिकडे US मध्ये मुली कशा एकट्या राहतात, कशा एकट्या सगळं सांभाळतात. मग मलाही थोडं धीट बनू दे ना. आणि मी ओळखीच्या माणसांबरोबरच काम करणार आहे. एक्झॅक्टली. ओळखतो मी त्या लोकांना, म्हणूनच तुला सांगतोय आशू. आशू, अगं आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा आणि आपला दृष्टिकोन वेगळा आहे. आशू, माणुसकी नसलेले लोक आहेत ग ते. आणि आपण जीवाला जीव देणारी माणसं. मला माहिती आहे समीर, पण आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी कर्ज फेडणं हे तितकंच महत्वाचं आहे. आशू, अगं तू हे सगळं ठीक आहे, पण तू तिकडे एकटी आहेस ग. इकडे आईची काळजी आणि तू तिकडे गेल्यावर तुझी काळजी, या सगळ्या काळजीनेच माझा जीव अर्धा होणार आहे. आई आणि तू जर का एकत्र असताना तर ऍटलिस्ट. आशू, मला हे स्ट्राईकच झालं नाही. माझी काळजी कमी करण्याचा एक मार्ग आहे. काय? तू बंगलोरला एकटी जाण्यापेक्षा आईला का नाही बरोबर घेऊन जात? समीर, आईंना घेऊन जायला मला पण आवडलं असतं, पण त्या हार्ट पेशंट आहेत हे आपल्याला विसरून कसं चालेल? आत्ताच त्या ऑपरेशन मधून उठल्या. मी त्यांना तिकडे घेऊन गेल्यानंतर मी नसताना त्यांना काही झालं तर आपल्यासाठी आपण त्यांचा जीव धोक्यात घालायचा का? जालन्याला निदान मामा तरी असतात. हा, हे लक्षातच नाही आलं माझ्या. समीर, फक्त 5-6 महिन्यांचा प्रश्न आहे. तू खरंच माझी काळजी करू नकोस. ऑल राईट. कधी जॉईन कधी व्हायचं? लवकरात लवकर. पण आशू, आणि मी तिथे गेल्यानंतरही आपण फोनवर असेच बोलत राहू ना. अगं येडू, प्रॅक्टिकली सगळं बरोबर आहे ग, पण इमोशनल लेवलवर जरा घोळ होतं ना. आशू, तू बदलणार नाहीस ना?
मी बदलले तरी माझं प्रेम कधी नाही बदलणार. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय झालं? काही टेन्शन आहे का ग? नाही, टेन्शन नाही. मी हेच सांगायला आले की समीर तयार झाला मला बँगलोरला. काय सांगतेस? खरंच? खोटं सांगतेस ना तू आशू? नाही आई, मी खरंच चालले बँगलोरला. अगं पण हे ठरलं कधी? आणि मला काहीच बोलली नाहीस तू. मुंबईत होतो तर निदान कधीतरी भेट तरी व्हायची. आता तू 6-7 महिने दूर जाणार. समीर तर दूरच आहे. आता तू सुद्धा चाललीस. निदान जाण्यापूर्वी 2 दिवस राहून तरी जा. आई रागवू नका, पण याच आठवड्यात मला निघायला हवं. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. औषधं वेळेवर घ्या. मी फोन करतच राहीन. ठेवते. पण निघायची एवढी घाई काय आहे तिला? अगं ते ट्रेनिंगचं काहीतरी म्हणाली ना ती. ट्रेनिंग म्हणजे कंपनीची ती एक बॅच असणार, म्हणजे त्यांच्या वेळेनुसारच करायला लागणार नाही का सगळं. ते नवीन ट्रेनिंग घेणार तेव्हा नवीन नोकरी करणार. त्याचाच जास्त पगार मिळायचा आहे ना. अगं पगार जास्त पगार म्हणजे कितीचा पगार मिळणार आहे तुला? करोडपती करणार आहे का ती नमिता प्रधान तुला? आणि एवढी काय घाई चालली आहे तिकडे जाण्याची तुझी? अगं मला तुझा निरोप समारंभ करायचा आहे. माझी छोटीशी चिमुकली कंपनी सोडून चाललीस ना तू? काका असं नाहीये. 6-7 महिन्यानंतर परत आले की मी आपल्याच कंपनीत येणार आहे. पुरे उगीच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. अगं हा काय राजकीय पक्ष आहे का स्वगृही परत यायला? हा? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, भात्यातून सुटलेला बाण, अमेरिकेला गेलेला मुलगा आणि जास्त पगारासाठी नोकरी सोडून गेलेला कर्मचारी हे पुन्हा कधीही परत येत नसतात. काका असो, आणि तू काही माझी कर्मचारी नाही आहेस ग बेटा. माझी लेखच आहेस तू. नाही पण नको, तरीही आशा नको. येशील तेव्हा येशील. बाळा, जाण्यापूर्वी एकदा भेटून जा ग मला. काका मी दादा बहिणीकडेच चालली. तुम्ही तिथेच भेटाल का मला? झालं, पाहिलंस ना, ऑलरेडी तू इतकी मोठी झालीस आता की मला द्यायला स्वतंत्र वेळ सुद्धा नाहीये तुझ्याकडे. काका असं नका बोलू. अहो गडबड होती जरा. तुम्ही तरी समजून घ्या ना. झालं, झाल्या का गंगा यमुना सुरू? रडू नकोस ग पोरी. तिकडे गेल्यावर तरी अशी रडू नकोस. चांगली घट्टमुट्ट राहा. स्वतःची काळजी घे. सांभाळ स्वतःला. यशस्वी हो. खूप खूप मोठी हो पोरी. हा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बेटा. सांभाळ स्वतःला. ठेवते काका.